नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इस्लामपुरात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बुधवारी टक्कर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात तीव्र भावना व्यक्त करत तिघा तरुणांनी डोकं फोडून रक्त सांडलं आणि प्रशासन व लोकप्रतिनिधीवर संताप व्यक्त केलाय. तहसीलदार कार्यालयाजवळ हा मोर्चा थांबवण्यात आला. पोलीस बंदोबस्त तैनात असताना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपलं मातं भिंतीवर आपटून जोरदार निषेध व्यक्त केला. वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात उपचार घेत असलेली महादेवी हत्ती लवकरच पुन्हा नांदणी मठात परतणार आहे. यासाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. महादेवीसाठी नांदणी मठ परिसरात वाळूचा हौद, हायड्रोथेरपी तलाव आणि लेसर थेरपीसह अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. अनंत अंबानी यांनी लोकभावनेचा आदर करत हा निर्णय घेतल्याने वनतारा प्रशासनाचे CEO विहान कर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गोकुळ दूध संघाने हिरक महोत्सवानिमित्त दूध संस्थांना दिलेला जाजम आणि घड्याळाची खरेदी कोणतेही जाहीर निवेदन न काढता फक्त कोटेशनवर सुमारे 3,74,00,000 केली आहे, असा आरोप उद्धव सेनेने केलाय. यासह पशुखाद्य वाहतुकीतील गैरव्यवहाराची चौकशी करून संचालक मंडळावर सहकारी कायद्याचा कलम 88 नुसार कारवाई करावी, अशी मागणी दुग्ध विभागाकडे करण्यात आली. उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांची ताराबाई पार्क कार्यालयात भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात RTE अंतर्गत पात्र असलेले सुमारे 1200 विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेशापासून वंचित राहिल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय. काही शाळांची फीची मागणी करत पालकांची दिशाभूल केली असून विद्यार्थ्यांना नॉट अप्रोचड म्हणून दाखवण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिले. कसबा बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असलं तरी चौकशी समितीचा अहवाल आलेला असूनही पुढील कारवाई थांबली आहे. संगणक विभागाच्या अहवालानुसार बिल मंजुरीसाठी अधिकाऱ्यांनी स्वतःचं लॉगिंग वापरल्याचं स्पष्ट झालंय. तब्बल 85 लाख रुपये उचलूनही काम न केल्याचा ठेकेदारांवर आरोप आहे. विशेष म्हणजे ठेकेदारांनी बिले मंजुरीसाठी लाच दिल्याचा गौस्फोट केल्यानंतरही प्रशासन गप्प असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील अनिता सूर्यवंशी यांना जयश्री माझगावकर हिने 3 किलो सोने खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्याचं सांगत 2 महिन्यासाठी मदतीचं आमिष दाखवलं. चांगला परतावा आणि कमी किमतीत सोने देण्याचं वचन देत जयश्रीने अनिताताईंकडून 20,45,000 रुपये रोख आणि 9,15,000 किमतीचे 30 तोळे दागिने घेतले. मात्र ठरलेल्या वेळेनंतरही पैसे आणि दागिने परत न मिळाल्याने अनिताने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी जयश्री माझगावकर हिला अटक केली असून तिने अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या गारगोटीत कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात 11वीच्या विद्यार्थ्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. यावेळी नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आगळ्या वेगळ्या स्वागतामुळे भारावून गेले. कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालय गारगोटी येथे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील इयत्ता 11वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक वाद्याच्या गजरात मौनी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांची फेरी काढून यांच्यावर पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प देऊन साखर व पेढे वाटून उत्साहात स्वागत करण्यात आलं. बेंगलोरमध्ये खाजगी कंपनीत सेक्रेटरी पदावर काम करणारी आणि मूळची कोल्हापूरची असलेली नीलम जगदीश सारडा ही सध्या कारगिल ते कन्याकुमारी सुमारे 4,000 किलोमीटरची बाईक राईड एकटीच करत आहे. तिने जम्मू काश्मीर सरकारच्या जम्मू ते कारगिल वुमन बाईक रॅलीत भाग घेतला होता. 26 जुलैला कारगिल येथे पोहोचताच तिने पुढे कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास करण्याचा निर्धार केला. जम्मू, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशा मार्गे प्रवास करत ती गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात पोहोचणार आहे.
कोल्हापुरात एक दिवस विश्रांती करून ती कन्याकुमारीसाठी रवाना होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत कर्नाटक व महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा दावा केलाय. कर्नाटकात महादेवपुरात 1 लाख बनावट मतदारांची भर घालण्यात आली आहे आणि त्यामुळे भाजप विजयी झालाय असा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील निवडणुकीत 40 लाख रहस्यमय मतदारांची नोंद झाली असून मताची चोरी झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. कर्नाटक निवडणूक आयोगाने यावर कठोर भूमिका घेत राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचे आदेश दिले असून शुक्रवारी दुपारी 3 पर्यंतची मुदत त्यांना दिली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.